4:00लाच उठून जावं लागतं हं. आणि हळदीच्या दिवशी अगोदर आता संगीत म्हणजे फंक्शनच खूप वाढलेत. हो. तर संध्याकाळी सुद्धा यायला घरी लेट होतं. मेकअप केला म्हणून दिसलं पाहिजे असं पण व्ह्यू होता हां, लोकांचा. हां, हां. असं पण होतं. तर मग आता म्हणजे ब्रायडलचा पण आणि सायडरचा पण असं आहे, की आम्हाला मेकअप लूक बट नॉट मेकअप लूक. स्किन केअरची काळजी घ्या. सकाळची असो, संध्याकाळची असो आणि चांगलं अगदी बाहेर थोडंसं जरी जाताय नमस्कार. बहुरत्ने वसुंधरा या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर ब्युटिशियन योगिता आभाळे. आजचा पॉडकास्ट हा महिलांसाठी खूपच खास असणार आहे. चला सुरू करूया. हाय योगिता. हाय योगिता. अरे दोघीही योगिता आज आहोत. आपण दोघी योगिताच आहोत. आणि सोबत बसलो आहे. मजाच येणार आहे. हो, खरंच मज्जा येणार आहे. कशी आहे? मी बरी आहे. तू कशी आहेस? छान. तू समोर असल्यावर मी छानच असणार कारण आज नवीन-नवीन टिप्स वगैरे मिळणार आहे. हो. आणि सुंदर दिसतीये. थँक यू. हा लूक छानच दिसतोय एकदम आंबाडा वगैरे. तुला सांगते मी, मला ट्रेडिशनल लूक खूप आवडतो. हं, हं. म्हणून मी आज ट्रेडिशनल तयारी करून आली पूर्ण हं, हं. आणि मी खूप सारे मेकअप केलेले आहेत. तर बाकीच्या पूर्ण लूकमध्ये जी लेडीज किंवा ब्राईड ट्रेडिशनल करते, त्याच्यात ती खूप सुंदर दिसते हं, आणि खूप सोज्वळ दिसते. हं. मग म्हणून मला हा लूक खूप आवडतो. तूही तशीच सोज्वळ दिसते आहे. तर आपण गप्पांना सुरू करूया. हो. अ, तू ह्या क्षेत्रात कशी आली? ह्या क्षेत्रात यायचं म्हणजे खूप असं आधीपासनं ठरवलेलं होतं किंवा असं काही नाही. हं, लहानपणापासून मला मेकअपची स्वतःला नीटनेटकं ठेवायची तर आवड होतीच. हं, हं, पण लग्नानंतर मी एवढं काही करू शकले नाही हं, आणि मुलगाही झाला. हळू तो आता मोठा व्हायला लागला आणि मला बराच वेळ मिळतोय. मी काहीतरी केलं पाहिजे किंवा हं, माझ्या फ्रेंड सर्कल आहे, ते बरेच जण काहीतरी करतायत. हं, मग आपण पण काय सारखं हाऊसवाईफ म्हणूनच आता राहायचं, काहीतरी केलं पाहिजे. हं. बाहेर पडलं म्हणजे थोडं अपडेट पण राहतं. बरं. म्हणून मग मी मिस्टरांना विचारलं, की मला जी आवड होती ती मी आत्ता करू का? हं, किंवा मी आता जवळच्या रिलेटिव्हजमध्ये जेव्हा लग्नाला वगैरे जातीये, मी स्वतःही एका पार्लरमध्ये जाती, त्यांच्याकडनं मेकअप करती. अरे, हे मेकअप तर म्हणजे हर फंक्शनला प्रत्येकाला मेकअप पाहिजे. तो गरजेचं आहे. जवळचा असू हं, किंवा दूरचा असू. जवळचा असू अगदी पार्लरवाली आणि दूरचा असू तर स्वतःचं सेल्फ मेकअप तरी पाहिजे. बरं. म्हणून मग मी यांना विचारलं, मिस्टरांनी सपोर्ट केला मला आणि मग मी प्रॉपर प्रोफेशनल पूर्ण मेकअपचा, हेअरचा, हं. स्किनचा प्रोफेशनल क्लास केला. त्याची प्रॅक्टिसही केली आणि मग हे काम चालू केलं. तर मला एक छोटासा प्रश्न आहे, की आधी पार्लरवालीकडे वेगळं बघायचे किंवा ब्युटिशियनकडे वगैरे वेगळ्या अर्थाने बघायचे किंवा वेगळी नजर राहायची लोकांची बघण्याची. आणि आत्ता ज्या आहेत त्यांच्याकडे एक करियर ऑप्शन म्हणून पण बघतात या हो. प्रोफेशनकडे. तर याच्याबद्दल तू काय सांगशील? हे बघ, आधी तर खरंचच ह्या फील्डमध्ये अगदी असं थोडंसं लाजिरवाणी वाटत असेल लेडीजला हो. आणि काही फॅमिलीजमध्ये नव्हतं करू देत. हं. पण आजकाल म्हणजे मी स्वतः बघते किंवा मी कोर्सेस केले, तिथं गेली आहे, तर बऱ्याचशा म्हणजे अगदी करियर म्हणून मुली हे फील्ड निवडतायत. हो. म्हणजे एज्युकेशन झाल्यानंतरही कोर्सेस करून त्या अ, ह्या फील्डमध्ये येतायत. हं. कारण कुठेतरी नाव पण आहे या फील्डमध्ये आणि पैसा पण आहे. हो. हो, ह्या 2 गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला तर आता असं वाटत नाही ह्या फील्डमध्ये कोणी असं नावं ठेवतंय हो. वगैरे. हो. सगळेजण या फील्डमध्ये ज्यांना आवड आहे ते घुसतायत हां. आणि चांगले पैसे पण कमवत आहेत हो. खरं सांगायचं तर. हो. आणि अपडेटेड हां, स्वतःही अपडेटेड स्वतःही राहतायत. हो, हं. अगदीच. मला रोजच्या दिवसाची जी दिनचर्या आहे माझी, धावपळ भरपूर असते. जरी हाऊसवाईफ असेल, तरी घरातल्या कामातून वगैरे आपण थकतो, दमतो वगैरे. तर मग डेली माझ्या स्किनसाठी मी काय काळजी घेतली पाहिजे? डेली काळजी सगळ्या स्त्रियांनी घेतलीच पाहिजे. हं, मुलींनी घेतलीच पाहिजे. कॉलेजच्या मुली कॉलेजला जातात. त्या पण बाहेर पडतात. धुळी
संदर्भ हो, येतो त्यांचा. हो. महिला पण बाहेर जातात कामासाठी किंवा हं, मग घरामध्ये पण हाऊसवाईफ जरी असतात, त्या एवढ्या बिझी असतात का स्वतःसाठी वेळच देत नाही. पण बरोबर. माझ्या मते संध्याकाळी स्वतःसाठी सकाळी पण 10 मिनिटं, संध्याकाळी पण 10-15 मिनिटं हे स्वतःला दिलेच गेले पाहिजे. हं, संध्याकाळी झोपताना सी-टी-एम, सी-टी-एम हे केलं पाहिजे. क्लीन्झर, हं, टोनर आणि मॉइश्चरायझर. हं, मग तू बाहेरून मार्केटमध्ये काही प्रोडक्ट आण, क्लीन्झर, टोनर, मॉइश्चरायझर हं. किंवा मॉइश्चरायझर तर कॉमन आहे. हे तर प्रत्येकाकडं असतंही. असतंच. हो. पण ते तू फक्त आता बाहेर जायचंय म्हणून लावते, हं, असं नाही. हं, संध्याकाळी तू घरगुती म्हणून एखादं क्लीन्झर तयार करू शकते. हं, अ, कच्चं दूध घे, त्यात थोडंसं चमचाभर डाळीचं पीठ टाक, हं, थोडासा नॉर्मल मध टाक हं, आणि तो फेसला लावून अगदी 2-4 मिनिटं ठेवून किंवा 2-3 मिनिटं ठेवून त्याचा परत 2-3 मिनिटं मसाज करून तू स्वच्छ क्लीन कर. हं, त्यानंतर तू सेकंड टोनर आण, हं, स्प्रेवालं टोनर आण आणि एक टोनरचा स्प्रे करून हं, तो नॉर्मल सुकवून त्याच्यावर मॉइश्चरायझर लाव. हे हं. तुझं रोजचं डेली रुटीन असलंच पाहिजे. म्हणजे तू स्किन तुझी स्वच्छ करून तू मॉइश्चरायझर लाव. अच्छा, हं. अच्छा. झालं सी-टी-एम. हो, ओके. सी-टी-एम क्लीन्झर, टोनर, मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर. हे एव्हरीडेसाठी. एव्हरीडेसाठी. अच्छा. म्हणजे 30शी नंतर 35शी नंतर मस्ट आहे, की कॉलेज टू हे कॉलेज टू शेवटपर्यंत. ओके, ओके. खूपच छान. हो. आणि आता समजा हे झालं डेली रुटीनचं. मग जर मला आठवड्यामध्ये मला सेल्फला करायचं असेल, स्वतःला काही करायचं असेल, तर त्याच्यासाठी मी काय करावं? हो, तुला हां, आता हे सी-टी-एम हे तर मी तुला 10-15 मिनिटांचं सांगतीये. हां. जर तुला आठवड्यासाठी तुला अजून थोडा वेळ काढता येतोय किंवा तू काढलाय, तर तू नक्कीच क्लीन्झर कर. जसं सांगितलं मी तुला कच्च्या दुधाचं. हं, सेकंड स्टेप तू अशी घे, की स्टीम घे. एक 2-4 मिनिटं, 4-5 मिनिटं स्टीम घे हं, आणि स्टीम घेतल्यानंतर तू घरगुती डाळीचं पीठ किंवा मसुराचं पीठ हे हं, दोघं थोडे-थोडे त्यात परत कच्चं दूध टाक हं, आणि थोडासा मधही टाकला तरी चालेल. त्याने तू एक स्क्रबिंग कर. हं. खूप स्क्रब हार्ड करू नको. ओके. अगदी हलक्या हाताने कर. हं, स्क्रब केल्यानंतर तो चेहरा स्वच्छ धु आणि जर तुझे जर व्हाईट हेड्स आहेत, ब्लॅक हेड्स आहेत, ते जर तुला वाटतंय की एवढ्या प्रोसेसमध्ये ते झालेत क्लीन, हं, तर मग स्टीम नको घेऊ आणि हं. जर वाटतंय तुला, थोडंसं माझं फेसला आहे ते नाकावरती आहेत. परत एकदा तू 2-3 मिनिटाची स्टीम घे हं. आणि टर्कीच्या टॉवेलने ते क्लीन कर. ओके. हं. हं. आणि अजून त्याच्यानंतर तू एक पॅक बनव. त्या पॅकमध्ये मुलतानी मिट्टी आण तू, मार्केटमध्ये मिळते ती. हो. त्याच्यामध्ये थोडंसं दही टाक हं, किंवा गुलाबजल टाक. त्याचा एक पॅक बनव हं. आणि तो एक 10 मिनिटासाठी ठेव. अच्छा. आणि मुलतानी माती ही ड्राय असते. पण मग तू जर त्याच्यामध्ये गुलाबजलच फक्त वापरलं, तर तो फेसवर ड्राय होऊ शकतो. हं. आणि जर तू दही वापरलं, कच्चं दूध वापरलं, तर 10 मिनिटाच्या टायमिंगमध्ये जर तुला ड्राय झालेला, सुकलेला जर नाही दिसला, हं. तर मग तू थोडासा नॉर्मल पाण्याचा स्प्रे कर आणि मग तुझा फेस क्लीन कर. कारण फेस ड्राय झाल्यावर आपण पुसायला जरा आपल्याला त्रास होतो. हो. थोडंसं रफ वाटतं. तर रफली नाही पुसलं गेलं पाहिजे माझ्या अच्छा, मते. अच्छा. थोडा फेस तू ओलं ओला करायचा. कर ओके. आणि मग तो धु स्वच्छ. म्हणजे पॅक लावल्यानंतर पहिले तो सुकू द्यायचा. हां. मग तो सुकू सुकलेला द्यायचा म्हणजे तू जर दही वगैरे टाकलं, तर तो तुला 10 मिनिटं टायमिंगनुसार तू 10 मिनिटं ठेव. ओके, तुला 10 मिनिटात वाटणारच नाही, की तो सुकलाय म्हणून. ओके. हो. हं. पण मग तुला टायमिंगनुसार पॅक ठेवायचा आहे. तो अच्छा. नाही सुकला किंवा तरी फॅन चालू काढायचा. आहे, नाही सुकला, हां. तरी तो चालेल. तरी काढून घ्यायचा आहे. हो, तरी तू ओके, क्लीन करायचं. स्किनचे प्रकार कोणते-कोणते आहेत? स्किनमध्ये ड्राय स्किन, कॉम्बिनेशन स्किन, हं, नॉर्मल स्किन, हं, ऑइली स्किन हं. आणि सेन्सिटिव्ह स्किन. अच्छा. हे 4 ते 5 प्रकार आहेत. हो. म्हणजे याच्यानुसार तुम्हाला मेकअप वगैरे करावा लागतो किंवा ट्रीटमेंट कुठली करायची हो, असेल तर ती हो, हो. करावी लागते. फेशियल जरी करायचं असेल, हां. तरी आम्हाला स्किन बघूनच करावी लागते. हो. त्यातली त्यात फेशियलला टॅन किती आहे, हं, त्यानुसार पण फेशियल करावं लागतं. हं, आणि मेकअपला ती सायडर असो, ब्राईड असो,
स्किन प्रिपरेशन किंवा जे आम्ही मेकअपसाठी प्रोडक्ट वापरतो, हं, फाउंडेशन, कन्सिलर वगैरे, हं. हे सगळं स्किननुसारच आम्हाला स्किन टाइप वापरावं बघूनच लागतं. वापरावे लागतात. हं. हो. तर मग आता तू बोलली की ब्रायडलचं प्रिपरेशन वगैरे स्किनचं करावं लागतं पहिले. तर मग साधारण एक ब्राईड आहे, मग तिने किती दिवस अगोदर ब्युटिशियनशी संपर्क साधायला पाहिजे? ब्राईडचं तर असं आहे, की जेव्हा तिचं म्हणजे डेट ठरते, हं, मग त्यात तिचं 2 महिने वगैरे आधी जरी असेल लग्न ठरलेलं, तर मी 1.5 महिना आधी तिची ट्रीटमेंट चालू करते. ओके. लग्नाच्या डेटच्या 1.5 महिना आधी मी तिचं एक प्रॉपर फेशियल घेते. हं, 17 ते 18 दिवस आधी एक क्लीनअप घेते हो. आणि परत 4 दिवस आधी तिचं स्किनचं पूर्ण सर्व्हिस असते. अच्छा. हो. म्हणजे 3 वेळेस होतं. हो, 3 वेळेस होतं. अच्छा. आणि थोडेफार घरगुती टिप्स देते. हं. अ, जेवण वेळेवर आणि चांगलं आहार घ्यायला सांगते. पाणी वगैरे झोप. भरपूर प्यायला सांगते. हो, हो. प्रॉपर झोप. हो, प्रॉपर झोप खूप महत्त्वाची आहे. या गोष्टी फॉलो करायला लावते. हो, हो. मग आता जे आपण बघितलं, की दिवसाचं रुटीन आणि आठवड्याचं रुटीन. तर ते प्रत्येक स्किन वाईज वेगळं-वेगळं असतं, की प्रत्येक स्किनवाल्याने ते रुटीन फॉलो केलं तरी चालतं? नाही, आता हे दोघं जे सांगितले हे ऑल स्किनला चालेल. ओके. हो, हे हं, ऑल स्किनला चालेल. हं. म्हणजे अगदीच दर आठवड्यालाच किंवा काहीतरी नवीन प्रॉडक्ट आणून मग ते चेहऱ्यावर अप्लाय करायचे, असं काही नाही. आपण घरातल्या वस्तूंनी देखील आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो. हो, घेऊ शकतो. अगदी. ओके. मग आता समजा आपल्याकडे मेकअप माझ्या पर्समध्ये काय-काय असायला हवं मेकअपमध्ये? म्हणजे कॉस्ट पण कमी, ईझी टू यूज आणि छान पण दिसले पाहिजे. हं, हं. अगदी तुला नॉर्मल नुसतं भाजीपाला मार्केटमध्ये काही कुठं काही 2 गोष्टी आणायला जायच्या आहे. हां. तर तू बाहेर साध्या तुझ्या फेसमध्ये न जाता अगदी 5 मिनिटासाठी तू रेडी होऊन गेलीच पाहिजे. हं. कारण तुझ्याकडं बघणारा व्यक्ती हा तू किती म्हणजे बघायचा एक व्ह्यू दृष्टिकोनच चेंज होतो. हो, चेंज होऊन जातो. हो, काही बाई भाजी घ्यायला आली आहे हो, मार्केटमध्ये किंवा काही शॉपमध्ये गेली, काही वस्तू घेते. हो. तरी त्यांचा एक दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा वेगळाच असतो. अगदी. हां, ते लगेच म्हणजे आपल्याला इम्प्रेशन पडतं हां, थोडक्यात इम्प्रेशन आपलं. पडतं. येस. तर मग तू एक कॉम्पॅक्ट पावडर असली पाहिजे तुझ्याकडं. हं, तू काजळ लावलं गेलं पाहिजे तुझ्याकडनं हं, हं, आणि एक लिपस्टिक तर असलीच पाहिजे तुझ्याकडे. हं, त्या 3 गोष्टी जरी तू नॉर्मल तयारी करून गेली, हं. तरी तू एकदम परफेक्ट उठून दिस. उठून दिसशील. परफेक्ट दिसशील. हं. आणि सपोज मला लग्नाला जायचंय कुणाच्या. हो. ते लग्न जास्त जवळचंही नाहीये, जास्त लांबचंही नाहीये, की मी पार्लरमध्ये जाऊन मेकअप वगैरे करेल असं. आणि अशीही नाही जाऊ शकत कारण सगळे एकदम छान हो. असतात आवरलेले वगैरे. तर मला म्हणजे आपल्या सखींना असं असं सांग, की त्यांचा 5 ते 10 मिनिटात मेकअप होईल आणि त्या लग्नात उठूनही दिसतील, हो. न पार्लरमध्ये जाता. हे बघ, तुला मार्केटमध्ये अफोर्डेबल रेंजमध्ये हं, बरेच प्रॉडक्ट मिळतील. हं. तर मग तू आता प्रॉडक्ट हे तर प्रत्येकाला त्याच्या स्किन टाइपनुसारच घ्यावे घ्यावे लागतात. लागतात. हो, हं. हो. तर तू सर्वात प्रथम एक तर मॉइश्चरायझर तर कॉमन आहे, हे सर्वांकडे असतंच. हो. पण मेकअप चालू करताना तू सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर हे लावलं गेलंच पाहिजे. हं, त्यानंतर तू तुझ्या फेसला जर थोडेफार काही डार्क सर्कल आहेत, हं. ते तुला लपवायचे आहेत. हं. कारण तू त्याच्यावर जर डायरेक्ट तुझं फाउंडेशन जर अप्लाय लावलं, केलं. हां. अप्लाय जर केलं, तर तुझा तो अंडरटोन उठून दिसेल. तुझा नंतर तो फेस ब्लॅकी दिसेल, ओके. पॅची दिसेल. हां. तर मग तू एक नॉर्मल एक वन सिंगलचं अ, आणि एकदम कमी रेंजमध्येच एक कन्सिलर मिळतं. ओके, त्याला आमच्या भाषेत कलर करेक्टर पण म्हणतो आम्ही. ओके. तर ते तू नॉर्मल घेऊन तुझे जिथं-जिथं डाग आहेत, तिथं-तिथं नॉर्मल टॅप करून हं. आणि थोडंसं ब्युटी ब्लेंडरनी थोडंसं ते असं टॅप-टॅप. एकसारखं क्लीन करून ओके. टॅप-टॅप करून तू त्याच्यावर थोडीशी परत पावडर लावायची. हं, आपली जी लूज पावडर असणार आहे ती. हं. आणि मग एक तुझ्या स्किन टोननुसार एक फाउंडेशन आणायचं ओके. आणि तेही तू टॅप-टॅप करून ब्युटी ब्लेंडरनी ते ब्लेंड करून हं, तुझा बेस तयार करायचा हं. आणि त्याच्यावर तुझ्या स्किन टोननुसारच एक चांगल्या पावडर, लूज पावडर तू वापरायची. हं.
त्यानंतर तू एखादा मस्कारा हं. आणि काजळ मस्ट आहे. हो. मस्ट आहे. लायनर कधी-कधी काहींना लायनर लावता येत नाही. ते अव्हॉइड केलं तरी चालेल. हो. आणि एक नॉर्मल ब्राउन शेडमध्ये थोडी एक आयब्रो डिफायनर, आयब्रो पेन्सिल असली तरी हं. चालेल. ओके. आणि एक नॉर्मल ब्राउन. ब्राउन ओके. ब्राउन किंवा ब्राउनच पकड तू. ब्लॅक ओके. नको. कारण ते तुम्हाला करताही आलं पाहिजे. ओके. हां. एक आयब्रो डिफायनर, आयब्रो पेन्सिलनी ते आयब्रो तुझे फिल केले गेले पाहिजे हं, हं. आणि एक नॉर्मल लिपस्टिक. ओके. हं. आणि लग्नाला जायला रेडी. रेडी. बरं. मग साडी नेसण्याच्या पद्धती वगैरे काही वेगळ्या-वेगळ्या असतात? आता तुला स्वतःला सेल्फसाठी तर तू नॉर्मल म्हणजे घालू शकते. हं. एक तर वन फ्लोअर पल्लू. हां. सोडू शकते. आणि जर आता आम्ही सायडर लोकांचे किंवा ब्राईडचं करतो, तर त्यांचं आउटफिट कसं आहे, त्यांना त्यांचं ज्वेलरी वगैरे. हो. ज्वेलरी कशी आहे किंवा हो. त्यांचं कोणतं फंक्शन आहे, हं. त्यानुसार काही वेगळं करायचं असेल किंवा एखादा घागरा आहे, हं. त्याच्यावर ओढणी ड्रॅपिंग कशी करायची, हं. काहीतरी एक वेगळं आम्ही करू शकतो. हं. हो. नवरीचा ब्रायडलचा ज्यावेळेस मेकअप करतो, मग त्याचं प्रिपरेशन कसं करते? हो, नवरीचं ब्रायडल प्रिपरेशन हे तर असतंच. हं. एक तर ती आल्यानंतर तिचा आम्ही स्किन टाइप बघतो. हं. तिचं लग्नाचे फंक्शन किती असतात, हं. त्याचे टायमिंग कसे आहेत, हं. हे सगळं बघावं लागतं. हं. तिचं आउटफिट कसं आहे, त्याच्यावर ज्वेलरी कुठली आहे हं. किंवा तिचं मग हेअर स्टायलिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. हं. आणि स्किन टाइपनुसार किंवा कोणत्या ऋतूमध्ये तिचं लग्न होतंय, हं. हिवाळ्यात होतंय की उन्हाळ्यात होतंय, हं. त्यानुसार पण प्रोडक्ट हे बघितले जातात हं. आणि त्यानुसारच आम्हाला तसा मेकअप करावा लागतो. हं. मग असा काही अनुभव आहे की अ, खूप सुंदर मेकअप झालाय आणि खूप छान कॉम्प्लिमेंट आले. म्हणजे त्या अर्निंगपेक्षा, पैशांपेक्षा आपल्याला ते जे समाधान आहे, ते खूप मोठं असतं. हो. मग असा एखादा अनुभव सांगशील? एक अनुभव सगळ्यात जुना आणि पहिला असं समज आणि एक आत्ताचा लेटेस्ट असं समज. हं. पहिला अनुभव तर असा आहे, अ, माझी ब्राईड होती आणि तिच्या मम्मीला पण माझ्याकडनं मेकअप करायचा होता. हं. तर मग मी पहिल्या दिवशी संगीतला त्यांना रेडी करून दिलं हं. आणि दुसऱ्या दिवशी वैदिकसाठी मला जायचं होतं. हं. तर मग मी गाडीतच होते आणि त्यांचा म्हणजे कुठपर्यंत पोहोचल्या यासाठी मला त्यांनी फोन केला. हं. तर मी फोन उचलला. "अहो, येतेच आहे मी, 10 मिनिटं वगैरे लागतायत मला." मी बोलली. हं. आणि त्या ना माझ्याबरोबर अशा बोलल्या, की "या लवकर, कालचं काय झालं?" एकदम असं त्याही अशा बोलल्या, एकदम स्ट्रिक्टली बोलल्या. हं. आणि मी ना फोनवर घाबरूनच गेली, हं. की असं काय झालं? कालचा लूक माझा चांगला झाला की नाही? आवडला की नाही? हां. आवडला की नाही? मी घाबरलेलीच होती आणि घाबरतच त्यांच्या तिथं गेली. हं. आणि म्हणजे वैदिकचा आम्ही सकाळी त्यांच्या इथेच मेकअप करणार होतो घरी. हं. तर मग त्यांनी डोर उघडला आणि एकदम जोरात कडकडून मला मिठी मारली. अय्यो! हो. मग मला कळलंच नाही. म्हटलं, "अहो, असं काय करताय?" म्हणे, "काय तुम्ही काल माझा काय मेकअप केला, की मी एवढी सुंदर दिसत होते, की हं. माझे रिलेटिव्हज, माझे हसबंड माझ्या शेजारून जात होते, तरी मला ओळखत नव्हते." आणि तिच्या म्हणजे ब्राईडचे जे फ्रेंड सर्कल वगैरे खूप आलेले होते, तर त्यांनी सगळ्यांनी बोलले गेले, का "काकू तुम्ही आज काकू म्हणून वाटतच नाहीये, एवढ्या सुंदर दिसतायत." हं, हं, हं. आणि आत्ताचा लेटेस्टवाला तर एक यंग मुलगी होती. म्हणजे सायडर केला मी. हं. मीडियम स्किन टोन होता तिचा. हां, हां. तर मग ती ती मेकअपच करत नव्हती त्या दिवशी. हं. मग मम्मी रागवली, "अगं सगळे रेडी होत आहेत, तर कर." हं. तर मग माझा काळा पडतो फेस, मला हं. सूट होत नाही, असं तसं. हो. मग तिने इतरांचे मेकअप बघितले, स्वतःच्या मम्मीचा मेकअप बघितला आणि कुठेतरी एकदम लास्टला तिला असं वाटलं, की बरं ठीक आहे, चला द्या मला करू. रेडी होऊन तुम्ही. हां. आणि मग मी तिला रेडी केलं. हां. ती रेडी होता मिरर समोरच बसलेली होती. मिररमध्ये बघूनच सारखी म्हणत होती मला, की "मी खूप सुंदर दिसते. हं. तुम्ही माझी खूप सुंदर तयारी केली. थँक सो मच." हं. आणि मला खूप आवडलं आणि मी तुमचं मला जेवढ्यांना रेफर करता येईल तेवढ्यांना मी रेफर करेल हं. आणि
मलाही नेक्स्ट कधी काही करायचं असेल, तर मी 100% तुमच्याकडनंच करणार. किती छान. असे 2 अनुभव माझ्या हां. अशा तर माझ्या ब्राईडलाही माझे ब्राईड मेकअप खूप आवडतात. हं, हं. त्याही बोलतात. पण हं. अगदी खूपच सारखं-सारखं हां, म्हणजे हे हे जास्त म्हणजे मला ब्राईडपेक्षा हे टच जे झाले. साइडर जे मेकअप आहेत, हां. तेही एवढे सुंदर होऊ शकतात. हो. अच्छा. हां. आता हे झाले छान उदाहरण, मनाला भिडणारे, काळजाला हो. भिडणारे. पण असं असतं, की काही वाईटही अनुभव असतात, तेही मनाला भिडतात, की तुम्ही सकाळी लवकर उठून जाणार वगैरे आणि मग त्यांचं वागणं रोडली किंवा व्यवहाराच्या वेळेसची काहीतरी असा एखादा अनुभव आहे, की भरपूर लोकांना रिलेट करेल तो? हे बघ, काही अनुभव चांगलेही आहेत आणि काही थोडेफार वाईटही आहेत. हं, कारण मेकअपला खरंचच आम्हाला अ, सकाळी पहाटे म्हणजे वैदिक जर असेल तर तुला सांगते 4:00लाच उठून जावं लागतं. हं. आणि हळदीच्या दिवशी अगोदर आता संगीत म्हणजे फंक्शनच खूप वाढलेत. हो. तर संध्याकाळी सुद्धा यायला घरी लेट होतं. लेट झाल्यानंतर तिथून पुढं आमचं घरचं रुटीन. म्हणजे आमची 3-4 तासही झोप होत नाहीत. आम्हाला सकाळी परत दुसऱ्या लूकसाठी रेडी होऊन जावं लागतं. तर कधी-कधी म्हणजे ब्राईडचं माझ्याकडे म्हणजे असं होतं, हं. की ब्राईडचं पॅकेज असून प्लस साइडर्स पण असतात आणि माझं टीम आहे. आम्ही सोबत जातो. तर मग साइडर लोकं खूप जिग करतात, की अ, आम्हाला थोडे रेट कमी करा. आमची एवढी क्वांटिटी आहे म्हणून. हं. अरे, त्याच्यामागे आम्ही म्हणजे माझं टीम पण सकाळी उठून लवकर आलेलं असतं बरोबर. आणि तुम्ही रेट कमी करताय बोलतायत, हं. पण त्याला वेळही तेवढाच लागतो ना, बरोबर. की तुम्ही रेट कमी केले म्हणून आम्ही एखादं प्रॉडक्ट स्किप करणार आहे, असं तर नाहीच आहे ना. अगदी. आम्हाला करावं तर सगळंच करावं लागतं. तुम्ही असंही बोलता, की नाही अगदी लाईटच मेकअप केला. हं. लाईट मेकअप हा तुम्हाला शोभल म्हणून आम्हाला तो तसा करावा करावा लागतो. लागला. तुमच्या एजनुसार आम्हाला मेकअप हा करावा लागतो. पण मग असं नाही का आम्ही डायरेक्ट तुम्हाला लाईट मेकअप करायचं म्हणून अगदी थोडंसं लाईट डायरेक्ट फाउंडेशनच लावलं. आधीचं स्किन प्रिपरेशन हे काहीच केलं नाही मेकअपचं जे असतं ते. हो, हो. आणि लगेच हेअरस्टाईलला काहीतरी 2-4च पिना लावल्यात, हं. असं नाही. जो मेकअप साधा जरी असला आणि खूप तुम्हाला चांगला पण जर करायचा आहे, हं. तरी प्रॉडक्ट ही तेवढंच घ्यावं लागतं आणि फर्स्ट स्टेपपासून लास्ट स्टेप ही करावीच कराव्याच लागते. लागतं. तर मग चार्जेससाठी हे करतात हं. किंवा काही क्लायंट हे असे असतात, की ते खूप आम्हाला सपोर्ट करतात. तुम्ही आमच्यासाठी आम्हाला एवढा वेळ दिला. हं. तुम्ही आमची एवढी सुंदर तयारी केली आहे. थँक सो मच. हं. आणि खूप म्हणजे आम्हाला तुमचं काम खूप आवडलं हं. आणि आम्ही खूप सॅटिस्फाय हो. असे अनुभव असतात. आता नो मेकअप लूक ट्रेंड आहे. ते काय असतं म्हणजे? हे बघ, आजकाल आता पहिले कसं होतं मेकअप हा असा दिसायचा किंवा मेकअप केला म्हणून दिसलं पाहिजे असं पण व्ह्यू होता हां, लोकांचा. हां, हां, असं पण होतं. तर मग आता म्हणजे ब्रायडलचा पण आणि सायडरचा पण असं आहे, की आम्हाला मेकअप लूक बट नॉट मेकअप लूक. हं. हां, असं असलं पाहिजे, की आम्हाला तयारी आम्ही केली पण आहे आणि नाही पण केली. आम्ही दिसायला नको. दिसायला नको. हां. आम्ही आहे अशाच सुंदर दिसलं पाहिजे. ओके. हं. रेखीव. हां, रेखीव दिसलं हां, पाहिजे. हां. तर मग म्हणजे ब्राईडचं तर नॉर्मल नो मेकअप लूक हं. किंवा ग्लास फिनिश हं. लूक अशीच रिक्वायरमेंट असते, की आम्हाला अगदी कमी प्रमाणात तुम्ही लूक करा. हं. हां. म्हणजे आपण ज्यावेळेस ब्राईड होतो, म्हणजे 20 हो. वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळेस मेकअप म्हणजे एकदम खूपच काय-काय गर्द, लाल गर्द किंवा पांढरा फटक असं म्हणजे मेकअप झाला. नवरीने छान मेकअप हो, केलाय किंवा असं. त्यावेळेस एवढी तत्परता किंवा एवढा स्मार्टनेस नव्हता हो. आणि आता तो जास्त आलाय. मग त्याचा सोशल मीडियाचा काही हात आहे असं वाटतं का? सोशल मीडियाचा तर आहेच फायदा. हां. अ, पहिले मेकअप हे खूप म्हणजे खरंच भडक असायचे हं. आणि आत्ताचे मेकअप म्हणजे क्लायंटची पण रिक्वायरमेंट असते, की आम्हाला अगदी लाईट न्यूड मेकअप पाहिजे हो. आणि सोशल मीडियामुळे असं होतंय, की अ, ते त्यांना म्हणजे काही एखादं नवीन ट्रेंड निघालंय, हं. तर ते लवकर पोहोचतो लगेच लोकांपर्यंत. लवकर पोहोचतंय ते हो. आणि त्यानुसारच मग आम्हाला आमचं आउटफिट असं आहे, मग तुम्ही आम्हाला या आउटफिटवर कशी हेअर स्टायलिंग करशाल, तुम्ही हं, कसा मेकअप करशाल, तर हं. मग आम्हाला ते त्यांना तसं पटवून द्यावं लागतं, की
वेस्टर्नवर अशी हेअरस्टाईल करतात, ट्रेडिशनलवर अशा हेअरस्टाईल करतात, हं, असा मेकअप करतात, हं. असं आय मेकअप करतात. मग ते पटवून आम्हाला त्यांना त्यांना पाहिजे तसंही करावं लागतं अन् आम्हाला पटवून द्यावं लागतं, तसंही करावं लागतं. हं. आणि त्याच्यामध्ये जसे म्हणजे नाण्याला 2 बाजू असतात किंवा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह जसं हो, असतं, हो. तसंच ट्रेंडमध्येही असंच आहे, की जे तुम्हाला एखादं पीक तुम्ही आणताय ना, आम्हाला दाखवताय, तर हां. तसंही नाही होणार. कारण तुम्ही तो फोटो जो दाखवताय, तो पूर्ण एडिट केलेला असतो किंवा एखादा मॉडेलचाही असतो. ओके. हां, तुम्ही जसे आहात, त्याला तुम्ही आम्ही तुम्हाला 100% देऊन तुम्हाला अजून सुंदर बनवण्याचं काम करतो. हं. हा एक फॅक्ट आहे. हं. अ, नवीन ट्रेंड आलंय मार्केटमध्ये हं, आणि आपण ते फक्त बघतोय आणि तेच तुम्ही फॉलो करा, असं नाही. हं, हे मला सांगायचं. हं, हं. म्हणजे तुम्ही तशा तुमचा ड्रेस तसा पाहिजे, तुमची ज्वेलरी तशी हं, पाहिजे, तुम्ही तशा दिसायलाही सुंदर पाहिजे, हं. असं नाही, म्हणायचं आहे. सुंदर नाही. हे बघ, ओके. प्रत्येक व्यक्ती हा सुंदर असतो असं असं नाही. ओके. पण तो हो, नाही म्हणजे थोड्याशा ॲज टू मेकअपनी कंपेअर हां, त्यांची थोड्याशा मेकअपनी हां. तुम्ही खूप सुंदर अजून दिसणार आहात. हो. नाही, हं, नाही. त्यांनी जो फोटो दाखवला, की हं. मला असा मेकअप करायचा आहे. हां, हां. मग त्याच्या कंपॅरिझनमध्ये हं, आपण आपलं करतो ना, की हं. मला अशीच हां, दिसली हां. पाहिजे मी, हं. असं म्हणायचं होतं. आता त्याच्यामध्ये मला तुला असं सांगता येईल, आता त्या जर बोलल्या, माझं आउटफिट हिच्यासारखंच आहे ओके, जरासं, ओके. तर मला त्याच्यावर पण स्टायलिंग, हेअर स्टायलिंग ही अशीच करायची. अच्छा. पण तिचा फेस कसा, हं, तुमचा राउंड, हं, तिचा उभा फेस, हं. तर मग हेअरस्टाईल ही तुझ्या फेसला जशी सूट होणार आहे, त्या तशी पद्धतीत आम्हाला करायची असते. राइट, हं, राइट. बरं. असं असतं. हां. असं काय होतं ना, की एवढंसच फक्त मेकअप तर करायचा आहे आणि तरी तुम्ही 2-2 हजार चार्जेस घेतात. असं असं म्हणतात भरपूर लेडीज असतात हं. त्या. तर मग त्यांना काय सांगशील? हो, हे तर सांगेल. आता म्हणजे असं आहे, की आता सगळ्यांना प्रत्येक प्रॉडक्टचे नवीन खूप ट्रेंड आलेले, हं, खूप सारे प्रॉडक्ट आलेले. अं, सगळ्यांना Instaमुळं, YouTubeमुळं सगळं किंवा टीव्हीमुळं सगळे प्रॉडक्ट नॉलेज जे या फील्डमध्ये नाहीये, तरीही हं. त्यांना कळतंय, हो. की कुठले प्रॉडक्ट मार्केटमध्ये चालतायत, हं, कुठले ब्रँड भारी आहेत. हं. मग आजकालच्या प्रत्येक ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट ह्या सगळे प्रॉडक्ट ब्रँडेड प्रोफेशनलच वापरतात किंवा सामनेवाला क्लायंटला काही प्रॉब्लेम पण नाही झाला पाहिजे स्किनला. बरोबर. हं. मग प्रॉडक्ट पण मग जर ब्रँडेड आणि महागाचे आहे, तर मग ते कॉस्ट पण वाढणारच आहे. कॉस्ट वाढणारच हो, ना हो. आणि त्यात वेळही तुम्हाला देता येईल. बरोबर. आज एक ब्राईड जरी करायची ठरली, तर 2-2.5 तास ब्राईडला लागून जातात आणि एक सायडर जरी करायचा ठरला, तर सायडरलाही एकटीच जर स्वतः करती, तर पाऊण तास, 1 तास लागूनच जातात. हो, मग त्या पद्धतीने तसे चार्जेस घेतले गेलेच पाहिजे. हो. घरगुती उपाय आणि प्रोफेशनल ट्रीटमेंट किंवा हं. उपाय याच्यामध्ये काय फरक आहे? घरगुती उपाय हे थोड्या प्रमाणात असतात हं, आणि प्रोफेशनल ट्रीटमेंट ह्या जास्त प्रमाणात असतात. हं. प्रमाण घर म्हणजे कालावधी का? हो. म्हणजे त्याचा इफेक्ट? हो, इफेक्ट. हो. हं, हं, घरगुती उपाय हे थोड्या कालावधीसाठी असं पकड तू. हं. टेम्पररी हां, रिझल्ट. टेम्पररी रिझल्ट देणारे, ओके. की आपण ते अगदी इन्स्टंट करू शकतो आज पटकन. सकाळीच हां. कुठेतरी जायचंय, मग पटकन हं, पॅक वगैरे हां, हं. ओके. पण प्रोफेशनल ट्रीटमेंटमध्ये असं असणार तुझ्या, की तुझ्या सपोज पिगमेंटेशन डाग आहेत, हं, रिंकल्स आहेत, हं, एक्ने आहेत हं. किंवा खूप टॅन झालेले आहे, तर याला तुला प्रोफेशनली ट्रीटमेंटच घ्यावीच. करावे लागतील आणि त्याचा थोडा लाँग लास्टिंग रिझल्ट असणार. म्हणजे मग समजा किती दिवसांनी ब्युटिशियनकडे जायला पाहिजे त्याच्यासाठी? फेशियल म्हणा किंवा बॉडी मसाज म्हणा किंवा हं, अदर हं. काही? तसं तर तू 2 ते 3 महिन्यात जरी गेली हां, तरी चालेल. ओके, हो. ओके. तू घरगुती बाकीच्या ज्या मी तुला अगोदर सांगितल्या तशा काही टिप्स फॉलो करत असेल, तर हं, तू ब्युटिशियनकडे 2 ते 3 महिन्यात गेली तरी चालेल. तरी. पण तू स्वतः घरी पण काही करत नाहीये, हं.
मग तू 1.5 ते 2 महिन्यामध्ये गेली तरी चालेल. अच्छा. अ, आता स्किन केअर करताना ॲक्च्युली सोशल मीडियामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, की घराघरापर्यंत पोहोचल्या आहे. पण तरी अजूनही भरपूर साऱ्या स्किन केअर करताना चुका होतात किंवा कुठलेही प्रोडक्ट घेताना चुका होतात. तर मग त्या चुका कशा टाळाव्यात? हे बघ, प्रोडक्ट घेताना तर सगळ्यात पहिले तुझा स्किन टाइप काय आहे? हं, तो तुझा स्किन केअरसाठी किंवा मेकअपसाठी तुझी ऑइली स्किन आहे, ड्राय आहे, हं. कॉम्बिनेशन आहे, हे ओळखूनच तू प्रोडक्ट घेतले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये ते जास्त हार्मफुल नसले पाहिजे. हं, नंतर अजून त्याच्यामध्ये कुठले इन्ग्रीडियंट्स आहे ते चेक केलं पाहिजे. हं, त्याची एम-आर-पी काय आहे हे बघितलं गेलं पाहिजे. आणि सकाळचं रुटीन आणि संध्याकाळचं रुटीन हे तुझं वेगवेगळं असलंच पाहिजे. हं. संध्याकाळचं रुटीन तर तुला मी सांगितलंच आहे. हो. पण सकाळच्या रुटीनमध्ये तू सकाळी अ, आधी उठल्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने फेस क्लीन कर किंवा हं. स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ धुव तुझा फेस. हो. आणि अंघोळीनंतर तुझं सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन हे वापरल्या गेलंच पाहिजे. की तू फक्त बाहेर जाते म्हणून सनस्क्रीन लोशन वापरायचं किंवा मग उन्हाळा आहे 4 महिने म्हणून सनस्क्रीन लोशन वापरायचं हं, असं नाही. हं, प्रत्येक दिवशी सनस्क्रीन लोशन हे आपल्या स्किनसाठी गरजेचं आहे म्हणून तुझ्याकडनं वापरलं गेलं पाहिजे. हं, हं, हं. आणि स्किन केअर करताना तुला सांगते मी, अगदीच महाग प्रोडक्ट घेतले गेले, तरच ते इफेक्टिव्ह असतात असं नाही. हो. प्रोडक्ट निवडताना तुझ्या स्किननुसारच तुला प्रोडक्ट निवडावे लागतील. मग काही प्रोडक्ट तर कम रेंजमधलेही असतात हं, आणि काही चांगल्या रेंजमधलेही असतात. हं, किंवा मग तुला कोणीतरी सांगितले, "हे प्रोडक्ट खूप छान आहे बरं का आणि त्याचा मला खूप फरक पडलाय." मग तिला फरक पडेल म्हणून तो तुलाही फरक पडेल असं नाहीये. नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रोडक्ट घेताना तुम्ही सगळं बघून प्रोडक्ट घ्या. सगळ्यात आधी आपली स्किन कशी आहे त्याच्यानुसार हो, प्रोडक्ट घ्या. त्याच्यानुसार ओके. प्रोडक्ट. म्हणजे मला कुठल्यातरी मैत्रिणीने सांगितलं, "हे ट्यूब स्किन छान हां, आहे, मग घ्या," असं हां, नाही हो. जमणार. स्किननुसार प्रोडक्ट घ्या हं, आणि एखादं प्रोडक्ट जर जास्त हेवी रेंजचं असेल, हं. तरी घ्या. अच्छा. हां, किमतीकडे बघू नका. किमतीकडे बघू नका. ओके. सुंदर दिसायचं असेल, तर ह्या टिप्स आहेत, की पैशांकडे बघायचं नाही. अशाही आपण काही पैसा जास्त खर्च करत नाही आहोत. पण तरीही छान-छान टिप्स देते आहे योगिता. अ, केस सीझन चेंज झाला, की केस गळतात. हो. मग मला घरगुती छान काय सांगशील त्याच्यासाठी? हे बघ, हेअर फॉल तर ही खूप कॉमन गोष्ट आहे. हो. आणि हे मी पण स्वतः अनुभवलंय, की ऋतूनुसार पण काहींचा हेअर फॉल होतो हं, आणि कधी-कधी जेनेटिक पण असतं. हं. हेअर फॉल होऊ नये म्हणून एकतर सगळ्यात पहिले आतून पण झालं पाहिजे आणि आपण बाहेरून पण केअर करतो. ओके. आतून तुला म्हणशील तर तू तुझा हां, आहार प्रॉपर घेतला गेला पाहिजे. हां. हेल्दी आहार घेतला पाहिजे. टायमिंगमध्ये घेतला गेला पाहिजे. हं, तुझी झोप पुरेशी झाली पाहिजे. पाणी जास्त पिलं पाहिजे आणि थोडा ताणतणाव पण तुला कमी असला पाहिजे. हं, आणि हेअर केअर करताना हं, मग तुला मी हेच सांगेल, की तू कोणीतरी सांगतंय माझे केस याने गळायचे थांबलेत, मी हे ऑइल आणलं आणि असं हा शॅम्पू आणला, असं करायचं नाही. हं, तुला काय सूट होतंय ते आधी तू बघितलं पाहिजे. तू कुठलातरी एक शॅम्पू वापरते, तो किती हार्मफुल आहे ते बघितलं पाहिजे. हं, मग तो शॅम्पू तुला सूट होतोय का? किंवा एखादी गोष्ट लगेच पण अशी सूट होत नाही, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. हं, त्यानुसार पण आपण शॅम्पू, कंडिशनर वापरलं पाहिजे. हं, अ, थोडं आठवड्यातनं एकदा ऑइलिंग केलं पाहिजे. रात्री ऑइलिंग करून सकाळी हेअर वॉश केला पाहिजे. हं, आणि थोडंसं एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये तू नॉर्मल तांदळाचं पाणी म्हण, त्याचा स्प्रे करून थोडंसं अर्धासा तास ठेवून हं, नंतर तू परत हेअर वॉश केला तरी चालेल. म्हणजे घरगुती छोट्या-छोट्या अशा बऱ्याचशा गोष्टी का त्या आपण फॉलो केल्याच पाहिजे. हं, पण एखादं 2 वेळेला केल्या, 3 वेळेला केल्या आणि काही रिझल्ट नाहीये आणि मग परत सोडून द्यायचं असं नाही. तू थोड्या कालावधीसाठी त्या कर. हं, घरगुती जे आपले हर्बल उपाय म्हणू आपण त्याला, हं. ज्या घरगुती असणारे ते
त्यांचा इफेक्ट थोडा उशिरापर्यंत येतो किंवा उशिरा स्टार्ट होतो. हो. म्हणजे मेडिसिन सारखं नाही, की गोळी घेतली आणि लगेच आपलं पोट दुखायचं थांबलंय, तसं हं, नाही. त्याला हं. थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. तर काही तुम्ही वेळ देऊन पण केलं पाहिजे. येस. तुम्ही हेअरसाठी जर काही आता तुमचे हेअर व्हाईट फॉल होत झालेले आहे. आहेत हां. आणि व्हाईट केसांचं टचअप खूप असतं. पण हो. व्हाईट केसांसाठी आता हर्बल खूप सारे असे प्रोडक्ट आलेले आहेत. ते क्रीम बेस पण आहेत किंवा मेहंदीसारखे पण आहेत का हं. ते काही महिलांनी बनवलेले आहेत ते घरी. अच्छा. घरगुती बनवलेले. हं, असे पण तुम्ही हेअरसाठी वापरले गेले पाहिजे तुमच्याकडनं हं, हं, व्हाईट केसांसाठी. हं, किंवा काही हेअर स्पा असे आलेले आहेत का ते हर्बल आहेत. हं. म्हणजे तुम्ही हर्बल गोष्टींकडे जास्त लक्ष द्या हेअरसाठी. अच्छा. हं. आणि खूपच म्हणजे 100-200 केस तुमचे असे गळतायत. हं, पण ते तरी एक वेळ ठीक आहेत. हं. पण अगदीच केसांमध्ये हात टाकला आहे आणि खूप सारे केस म्हणजे काय गळतायत, तर होतं? हं. तुम्ही एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. हो. आणि तुला सांगते मी अजून हेअर केअरमध्ये तू घरगुती खूप चांगला हा उपाय आहे. एक तर तू कोरपडीचा गर पण लावू शकतो हं, आणि जास्वंदीचे पानं, कडुलिंबाचे पानं, हं. कढीपत्त्याचे पानं हे काही क्वांटिटीमध्ये घेऊन तेलामध्ये ते उकळून आणि थंड झाल्यानंतर ते गाळून तू त्याचंही ऑइलिंग करू शकते. अच्छा. हे तर विनामूल्य आहे. हं. हो, त्याला काही पैसे लागत नाही. हो. त्याच्यामुळे तू हे घरगुती उपाय हे केलेच पाहिजे तुझ्या हेअरसाठी. अच्छा. आणि इफेक्टिव्ह पण आहे. हां आणि इफेक्टिव्ह पण आहे. योगिता आता आपण रॅपिड फायरकडे जाणार आहोत. हो. एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर पाहिजे. मेकअप की स्किन केअर? तुला काय आवडतं? स्किन केअर. ओके. तुझी स्किन केअर चांगली असेल तर हं. तुझा मेकअप अगदी बेस्टच छान होईल. असणार. ब्रायडल मेकअप की पार्टी मेकअप? ब्रायडल मेकअप. लिपस्टिक की काजळ? लिपस्टिक. हां, मला एक सांग लिपस्टिकमध्ये शेड कसे छान दिसतात? कारण म्हणजे मला स्वतःला पडलेला प्रश्न आहे, की कोणती घ्यावी कळत नाही. मग कोणतं छान दिसेल? जसं की आता मीच डोळ्यासमोर ठेवून सांग, की मला कुठलं छान दिसेल? हे बघ, तू जर अगदी छोट्या-छोट्या ठिकाणी जाते, हं, तर आता न्यूड कलरची खूप फॅशन चालू आहे. ओके. म्हणजे मॅट? हो, न्यूड मॅट कलर. हां, हां. अगदी लाईट असतात ते. हं, आणि जर तू काही तुझं फंक्शन आहे, तू त्याला चांगली ट्रेडिशनल तयारी होते, जशी मी आज केली, तर आज मी डार्क लिपस्टिक लावली. ओके. हां, तर तू डार्कमध्ये जा. मग हं, डार्क ब्राउन एक कॉमन आहे का तो बऱ्याच जणांना सूट होतोच. ओके. हां. तर ब्राउन असायला हवं. हो, ब्राउन एक असायलाच हवे माझ्या मते तरी. अच्छा. हं. माझ्याकडे ब्राउन आहे, पण तरी पण मी आता आणखी एक ब्राउन घेणार आहे माझ्या पॉकेटमध्ये. तुझा आवडता ब्युटी प्रॉडक्ट? ब्लश. हो. एक ब्युटी मिथ जे तुला चुकीचं वाटतं? हे बघ, मी तर असं सांगेल, की याचं थोडं मोठं उत्तर असणार, एका शब्दात नसणार आहे, हं, हं. की मेकअपचं प्रोडक्ट चांगलं असेल, करणारी चांगली असेल, तिच्या हं, टेक्निक चांगल्या असेल, तर तुमचं काम हे चांगलंच होणार. हं. ओके, त्याच्यामध्ये काही ऑप्शन नाही. ओके. हं. बरं आता अ, आपल्या बहुरत्न वसुंधरा या अ, चॅनलवरील ज्या महिला वर्ग आहेत, त्यांच्यासाठी तू आज एक छानसा सल्ला काय देशील? तुम्हाला मी असा सल्ला देईल, की तुम्ही स्वतःला स्वतःचा आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वतः स्किन केअरची काळजी घ्या. सकाळची असो, संध्याकाळची असो आणि चांगलं अगदी बाहेर थोडंसं जरी जाताय, तरी नॉर्मल फेस घेऊन जाऊ नका. कुठेतरी स्वतःचं सेल्फ अगदी लिपस्टिक, काजळ, कॉम्पॅक्ट लावून जा, की आपलं इम्प्रेशन पळतं. हं. आपण स्वतःला जेव्हा आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ ठेवतो. रिस्पेक्ट देऊ सेल्फ रिस्पेक्ट देऊ, हां. तेव्हा आपल्याला दुसरे पण सामने सेल्फ रिस्पेक्ट देणार आहे. अच्छा. ठीक आहे. योगिता, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. खूप सगळ्या गोष्टींच्या मला कल्पना आली, मला माहिती मिळाली. तर आमच्या विनंतीला मान देऊन तू आमच्या पॉडकास्टला आलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. खूप खूप थँक थँक यू.